कबूतर वाचवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतलेला आहे। कबूतरखाना अचानकपणे बंद करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलं आणि याच बैठकीमध्ये कबूतरांना कंट्रोल फीडिंग करण्याच्या संदर्भात अभ्यास करून नियम तयार करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तसंच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फीडिंग करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहां पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। दरम्यान कबूतरांना कंट्रोल फीडिंग करण्यावरून आता आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला। ह्याच्यात विषय स्पष्ट आहे, एक जर कबूतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच। ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं, मस्त होईल। वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल। तर याच कबूतरांच्या संदर्भात, कबूतरखान्यांच्या संदर्भात नेमक्या कोणकोणत्या प्रतिक्रिया उमटतायत बघूयात। आमचे मागणे झाले नाहीये, आम्हाला आधी तर हे कबूतरखाना ओपन करा, आम्हाला दाना पाणी चालू करा कबूतरच्या, आणि हे कबूतर एवढे मेले त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आणि ह्याच्या पुढे काय आहे ते आम्हाला सांगा। मला तात्पुरता नको, परमनंट पाहिजे, तात्पुरता नको। जसा माणूस मेरायची पाळीवर असेल आणि व्हेंटिलेटरवर टाकताय तसं आम्हाला व्हेंटिलेटर नको, आम्हाला श्वास क्लिअर पाहिजे। हे टेम्पररी व्हेंटिलेटर नको, व्हेंटिलेटर काढला की माणूस मेला असा नको, परमनंट सोल्युशन पाहिजे। तो प्राणी बोलू शकत नाही काय, त्याची आपल्यासारखा जीव आहे, त्याचा पण जीव आहे। किती गाड्याला खाली मेले, आम्ही विनंती केली बीएमसीला की तुम्ही तुमचे माणसं उभं करा, कबूतर रस्त्यावर येतात त्यांना आतमध्ये ढकला नाही तर बाहेर ढकला, काय वाचवा, पण कोण आला नाहीये। नुसते आलं ते आपलं बांधून गेले, संपलं। कोणी कबूतर टाकलं त्यांच्यावर FI करणार, त्यांना आतमध्ये टाकणार, किती टाकणार टाका, आम्ही जेलला जायला तयार आहोत। खोलना चाहिए ना, अगर खोलने को बोला हुआ है तो ताबड़तोड़ खोलना चाहिए, और अगर खाली खोलने के लिए नहीं, उसमें दाना पानी भी चालू होना चाहिए। खाली ताड़पत्री निकाल के ले चले जाएंगे उसका कोई मतलब नहीं है, फिर वो तो पहले भी था वैसे ही हो जाएगा, फिर दाना नहीं डालना, पानी नहीं, वो जो नियम है वो पीछे लेना चाहिए। लेना चाहिए ना। जो खोलने के लिए बोला है तो पूरा खोलो जैसे पहले था।